खूप वाव कलर आहे, दोघांचे दुपट्टे बघा तुम्ही, ती सुंदर आहे. हँडवर्क केलंय घेरात, फ्लोई असं फॅब्रिक आहे. या ब्युटिफुल ऍप्लिक वर्क केलंय. दुपट्ट्याचं नेकवर्क तुम्हाला काही ना काही वेगळं युनिक दिसेल. 2 इंच एका साइडला. तर हा दुपट्ट्याचा ओव्हरऑल लुक बघा, त्याचं इन्स्पिरेशन घेऊन हटकाम केलेलं आहे ह्याच्यावर. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या युट्यूब ब्लॉग मध्ये. आज मी आलेले आहे पुन्हा एकदा पुण्यात एक वेगळं हिडन बुटीक जे आहे ते एक्सप्लोर करायला. त्याचं कारण म्हणजे काय, जे एक्सप्लोर आज आपण करणार आहोत तिथे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काहीतरी युनिक डिझाईन केलं जातं, अगदी स्क्रॅच पासून बनवलं जातं, जे आता तुम्हाला फेस्टिवलला किंवा डेली यूज साठी कामाला येतील. सो आधी मी आले कुठे आहे पुण्यात ते तुम्हाला सांगते. सो मी आलेले आहे पुण्याच्या प्रभात रोड गल्ली नंबर 14 मध्ये, आणि ह्या साइन बोर्डच्या एक्झॅक्ट अपोजिटला तुम्हाला ही एक बिल्डिंग दिसेल. सोजर्स हाऊस म्हणून ही बिल्डिंग आहे. इथे जे तुम्हाला 2 हे बुटीक दिसतात, लिटिल थ्रेड्स आणि अक्षता, इथे आपण एक्सप्लोर करणार आहोत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचं एकदम युनिक असं कलेक्शन. सो चला आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला आणि बघूया काय काय वेगळं आहे. या तर मी आता आले आहे फर्स्ट फ्लोअरवर. सो चला इथे आतमध्ये अक्षता नावाचं एक बुटीक आहे, चला एक्सप्लोर करूया. सो माझ्यासोबत अक्षता मॅम आहेत. अक्षता मॅम, पहिले तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज तुम्ही आम्हाला काय काय व्हरायटी दाखवणार आहात? मी आज माझ्या सगळ्या रेडी टू वेअरच्या कॅटेगरीज दाखवणार आहे, अलॉंग विथ द अनस्टिच सूट्स. ओके. शॉर्ट कुर्ती आहे जी तुम्ही डेनिम्स किंवा पॅन्ट्स वरती घालू शकता. आणि याला ऍक्च्युली आता जे ट्रेंड मध्ये स्लीव्स सुरू आहेत, बेल स्लीव्स, ते आहेत विथ वर्क. बरोबर. हे मशीन एम्ब्रॉयडरी आहे, सगळी बेज कलर मध्ये आहे. येस. आणि हे इथे फक्त ओपनिंग दाखवलंय, पण बाकी बंद आहे कुर्तापट्टी ही. ओके. आणि हे पूर्ण असं 3D वर्कच आहे पूर्ण. आहे तुम्ही जर हात लावून बघितलं 38 to 46 अशा साइजेस आहेत आपल्याकडे अवेलेबल याच्यामध्ये. म्हणजे अगदी स्मॉल पासून ते 3XL पर्यंत सगळ्यांना मिळणार आहे. ओके, ग्रेट. आता त्याच्यात आपल्याकडे ना बरेच कलर्स, एम्ब्रॉयडरी थोडी डिफर होत जाईल. आणि याच्यावर सुद्धा नेकवर जर तुम्ही बघितलं तर पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे. राईट. तर ह्याच्या स्लीव्स तुझ्या बेल आहेत, तर ह्याच्या थोड्याशा स्ट्रेट डिश आहेत, पण ह्याच्यावर खूप जास्त एम्ब्रॉयडरी आहे. येस. द रेड वन वॉज ऑल्सो फॉर 1550 आणि हा पण 1550 ला आहे. हे वर्क आहे ते थोडंसं क्रॉस स्टिच इफेक्ट आहे, पण हे सगळं मशीन वर्क आहे. कुर्तीमध्ये काहीतरी वेगळं हवं असेल, सो दिस इज वन ऑफ द ऑप्शन. एव्हरी डे यूजच्या आहेत, कॉलेज गोईंग गर्ल्स ना. येस. आणि याच्या नेकवर सुद्धा अगेन एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे आहे. म्हणजे बेसिक फक्त प्रिंट्स नाहीये, तर एम्ब्रॉयडरी सुद्धा याच्यावर आहेत. 3/4 स्लीव्स आहेत. या ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येकासाठी एकदम बेस्ट आहे. बेसिकली क्लोज्ड नेक आहे, इट्स नॉट व्हेरी डीप ऑर एनिथिंग. एक्झॅक्टली. स्लीव्स पण 3/4 आहेत, कारण आता एसीज असतात ऑफिसेस मध्ये, सो दिस ऑल्सो वर्क्स वेल. आणि याच्यावर जे वर्क आहे मॅम, ते कशा पद्धतीचं वर्क आहे? हे मशीन एम्ब्रॉयडरीच आहे, पण खूप नाजूक काम आहे. पद्धतीने लिनन पॅन्ट्स बरोबर छान जाईल, या तुमच्या फॉर्मल पॅन्ट्स बरोबरही चालू शकेल. एक्झॅक्टली. यु नो, बेज, व्हाईट, सो दीज आर द कलर्स. हा एक पर्पल आहे, सगळे एकदम असे कॉर्पोरेटला डार्क वाईन पर्पल म्हणतात तसं. हा लाईट पर्पल आहे त्याच्यातलाच. येस. लाईट अँड डार्क असं आहे. ऑल्सो हा मोविश पिंक आहे. वाव. म्हणजे सगळे जे तुम्हाला ऑफिसला योग्य वाटतील असे कलर आहेत. आणि दिस इज अ ब्लॅक. सुपर. ह्याच्यावर तुम्ही बघा, अजून छान ती एम्ब्रॉयडरी उठून दिसते. खूप प्रिटी दिसतंय ना ते. आणि मेन काय आहे तर फक्त तुम्हाला समोर नाही तर स्लीव्हजला सुद्धा ऑल ओव्हर वर्क आहे मेनली. तो ब्लॅक आणि हा नेव्ही ब्लू, हे पण 1550च्या रेंज मधले आहेत. याचं एक फॅब्रिक मी तुम्हाला नक्की दाखवेन, कारण ह्याचं फॅब्रिक खूप छान आहे. ह्याला तुम्ही एक्झॅक्ट काय म्हणता मॅम? कॉटन आहे, प्युअर कॉटन. कॉटन. तर हे जे आहे ते कॉटन स्लब वरची कुर्ती आहे. या सगळ्या हिप कव्हरिंग आहेत बरं का, म्हणजे हिप पर्यंत कम्फर्टेबली आपल्याला. हा, त्याच्यावर खूप सुंदर टेक्स्चर आहे जर तुम्ही बघितलं तर. सो हे जे वर्क आहे ना, हे आपल्याकडे इन हाऊस बनतो, हे आपण करतो, हे डेव्हलप करते मी डिझाईन्स. सो दिस इज अ लखनवी वर्क, जे आपल्या लखनवी कुर्तीज वर असतं ना, तेच काम मी याच्यावर करून घेतलंय. आता हे कॉटन स्लबच्या कुर्तीज ह्या पण साइजेस 38 to 48 पर्यंत आपल्याकडे आहेत. हे कलर्स मी असेच दाखवते. येस. मस्टर्ड कलर एक आहे, खूप सुंदर वाटतोय हा रंग. बेबी पिंक, म्हणजे ज्यांना लाईट शेड आवडतो. बेज 1000च्या रेंज मधले आहेत ह्या सगळ्या कुर्ती. व्हाईट ऑफकोर्स कॅन नेव्हर गो रॉंग. एक्झॅक्टली. वाव. ब्लॅक अँड व्हाईट हा खूपच सुपर वाटतंय, कारण ह्याच्यावर ही जी एम्ब्रॉयडरी आहे, लेस वर्क खूप स्टँड आउट आहे ना. येस. पीचिश ऑरेंजिश असं आहे. एक तर हे असं एक एम्ब्रॉयडरी, ऑल दिस इज बेसिकली हँड एम्ब्रॉयडरी. ओके. हे मी डिझाईन देऊन करून घेतलंय माझ्या कारीगराकडून. जे जरदोजी वर्क करतात त्यांनीच हे केलं. इतकं फाईन काम केलेलं आहे त्यांनी. हे तुम्ही जर बघितलं एकदम बारीक. आणि हे बॅक साइड, सो यू नो दॅट इट इज ऑल हँडवर्क. म्हणजे दिस इज ऑल्सो व्हेरी
डेंटी वर्क, खूप नाजूक काम आहे, सगळं हाताने केलेलं काम आहे. सो हा एक कलर आहे आणि त्यासोबत कॉन्ट्रास्ट एम्ब्रॉयडरी तुम्ही केलेली आहे. आता हे खूप सिम्पल कॉटनची 60 बाय 60 कॉटन आहे. ओके, एक डिझाईन केलंय. दिस इज ऑल हँडवर्क. हे रेशीमचा धागा असतो, रेशीम असतं ते. ओके, सुपर. जर्दोजी वालेच कारीगर हे करतात का. एक्झॅक्टली. थोडंसं स्लाइट व्हेरिएशन केलंय मी. तर ह्याची आता ही जे आहेत ते दे आर ऑन डिस्काउंट, सो दे आर 700. ओके. पण अदरवाईज ह्याची 1000 रुपयापर्यंत असते. आता एक वेगळी कॉन्सेप्ट केली आपण, कुर्ती आणि लॉंग आणि शॉर्ट. म्हणजे ट्विनिंग साठी? या काइंड ऑफ. आई आणि मुलीचं ट्विनिंग. आई आणि मुलगी असं करू शकते, असं घालू शकते. म्हणजे कॉलेज गोईंग गर्ल्स साठी जर असेल तर ती उत्तम शॉर्ट कुर्ती आहे आणि आईसाठी अशी लॉंग कुर्ती. करेक्ट. एक थोडासा एक ब्रेक करायला मोनोटनी. येस. सो इथे केलंय आणि इथे थोडंसं एक मायनर डिटेलिंग केलंय माझ्या मुलींनी. साईडला आपल्या स्लिट्स असतात, त्याच्याऐवजी थोडासा वेगळा कट दिलाय, बॉक्स सारखा तो साइड कट आहे. अजरक आहे पूर्ण. या, कॉटन अजरक. सो ह्याच्यात पण 38 to 48 ऑल साइजेस आर अवेलेबल. ओके. सो याच्यात पण अगेन शॉर्ट कुर्ती या अँड लॉंग कुर्ती आहे. आणि मेन आहे की याच्यामध्ये तुम्ही जर साईडला बघितलं तर 2 वेगवेगळे फॅब्रिक तुम्ही त्याच्यासोबत जॉईन केले. 1, 2 and 3. येस. आणि त्याचं कॉम्बिनेशन इव्हन हाताला सुद्धा आहे, डिटेलिंग केलंय अशा पद्धतीने. तर ह्याची आहे ती 1500 आहे आणि ह्याची 900 आहे. ओके. आता हे जे आहे ना, मोडाल सिल्क मध्ये आहे, हँड ब्लॉक प्रिंट आहे, प्युअर आणि प्युअर मोडाल सिल्कचं फॅब्रिक आहे. जेव्हा त्यांनी हातात घेतलं तेव्हाच समजलं की हे एकदम फ्लोई असं फॅब्रिक आहे. म्हणजे ज्याला अजिबात वेट नाहीये, चुरगळणार नाही. एक्झॅक्टली. इट्स अ हाय लो पॅटर्न, क्लोज नेक, थोडासा फॉर्मल लुक देतो. यू कॅन वेअर टेपर्ड पेन्सिल पॅन्ट्स बिनीथ दिस, लुक व्हेरी क्लासी. त्याच्यातला आपल्याकडे हा एक रंग आहे. आता ही रेंज थोडीशी जास्त जाते, बिंग अ सिल्क आणि त्यात प्युअर हँड ब्लॉक आहे. राईट. सो ह्याची किंमत साधारण 2000 पर्यंत जाते कुर्तीची आणि साइजेस सगळे अवेलेबल आहेत. हे बेसिकली ओपनिंग जे आहे ते इथपर्यंतच ओपन आहे, बाकी सगळं क्लोज्ड आहे. ओके. म्हणजे हे आपल्याला वेअर करायला इझी पडावं या दृष्टीने ठेवलंय. प्युअर हँड ब्लॉक आहे. बघ ना, ह्याच्यावर जे मिसप्रिंट दिसतंय, इथे एक रंग दिसतो, इथे एक रंग दिसतो, हे जे आहे ना ह्याला मिसप्रिंट म्हणतात. ब्लॉक प्रिंट हे काय आहे, हँड ब्लॉक ना, हाताने केलं जातं, त्यामुळे ते आहे. दीज आर ऑल मायनर डिझायनिंग, डिटेलिंग, ज्याने थोडासा स्टेटमेंट. म्हणून तुला हे, तू कुठेही जा तुला हे मिळणार नाही. आय कॅन वाउच ऑन इट. एक्झॅक्टली. आणि आज मला एक गोष्ट सांगायची की आपण हे बुटीक एक्सप्लोर करतोय त्याचं खरं कारण म्हणजे काय, तर काहीतरी वेगळं हवं असेल डेली वेअर मध्ये, एथनिक वेअर मध्ये. सो दिस इज वन ऑफ द ऑप्शन. सो तुला डिझायनर म्हटलं की एक असा एक मिथ आहे की डिझायनर्स डू ऑल हाय एंड स्टफ, यु नो, खूप कॉस्टली, खूप हे. तर मी असा प्रयत्न करते की मी डिझाईन करून काहीतरी वेगळं फॉर डे टू डे वेअर. येस. तुम्ही डे टू डे साठी एक डिझायनर आहात सगळ्यांसाठी, ज्या इझिली तुम्हाला अफोर्ड करू शकतात तुमचं डिझाईन. राईट. ओके. हे सिम्पल, एकदम सिम्पल कॉट सेट्स आहेत, प्युअर कॉटन, स्लब कॉटन, जे तुला आवडलं होतं. यू सेड की आय लाईक दिस फॅब्रिक. मी हे जवळून सुद्धा दाखवेन फॅब्रिक. खूप सुंदर असा फील आहे याचा. छान जाड पण कपडा आहे आणि कॉटन आहे, म्हणजे अंगाला खूप चांगलं. या. आता हे ऍपल कटचं डिझाईन आहे, खालून कट आहे तो राऊंडेड आहे, त्याला ऍपल कट म्हणतात. फुल म्हणजे कुर्तीची, आपली जी लॉंग कुर्तीची लेंथ असते तशी लेंथ नाहीये, ही थोडीशी बिलो द नी, स्लाइटली. एक्झॅक्टली. हाईट प्रमाणे वेरी होईल. त्याला पॅन्ट आपण तीच दिली आहे, मोनोटोन सध्या चाललं असल्यामुळे. पॅन्टला एक पॉकेट असतो आणि ऑलराऊंड इलास्टिक असतं, म्हणजे सीटला तुम्हाला अजिबात खूप कम्फर्ट जाणवेल. बघा. सो दिस इज व्हॉट इट इज. थोडंसं ओपनिंग आहे इथे आणि इथे प्लीट्स दिल्यात, गॅदर्स दिल्यात, चुण्या. हे बघा. सो पफ लुक आहे बघ, हे पफ अप होतंय. हे पण साधारण 2000च्या रेंज मधलंच आहे. ह्याच्यातही आपल्या सगळ्या साइजेस अवेलेबल आहेत. तोच कॉन्सेप्ट आहे, टॉप बॉटम सेम. ओके. आणि हे सगळं हँडवर्क केलंय आपण. मला असं वाटतं मॅम तुम्ही कोणतीच गोष्ट डिटेलिंग साठी सोडलेली नाही. जितकं त्याला वेगळं करता येईल. आणि ते हँडवर्कचे जे डिझाईन्स आहेत ते सुद्धा वेगळे आहेत. दीज आर द पॅन्ट सेम कलरच्या. सो देयर इज वन ब्लू अँड वन ग्रीन. सो हे बेसिक 3 कलर्स आहेत. हे 2000ला होते, हे 2250ला आहेत. दिस इज अ चंदेरी फॅब्रिक. इट्स अ प्युअर फॅब्रिक, मल फॅब्रिक आहे. डॉटेड फॅब्रिक जे आहे ते मल आहे. आणि ए लाईन ट्युनिक दिलाय हा मी. इट्स अ ए लाईन ट्युनिक विथ स्लीव्स अँड कफ.
आणि इव्हन स्लीव्हजला सुद्धा कॉन्ट्रास्ट क्रिएट केलेला आहे. या तर काय काय वेळेला ना हँगर वरती ते तितके इफेक्टिव्ह वाटत नाही जितके घातल्यानंतर. आता मी हा ड्रेस जो आहे हा मॅमच्या एका कलेक्शन मधलाच आहे. मी वेअर केल्यानंतर मला तो कसा जाणवतोय आणि इतका कम्फर्टेबल वाटतोय. जर मी एक एक्सपिरियन्स शेअर करायचा झाला तर की मला असं वाटत नाहीये की मी एखादा ड्रेस वेअर केलाय, माझ्या अंगावर एखादा ड्रेस आहे, इतका तो लाईट वेट वाटतोय मला. म्हणजे मी इझिली कॅरी करू शकते. सो दीज आर द पॅन्ट्स. मला ट्रॅव्हलिंग मध्ये पण खूप कम्फर्टेबल आहे हा पर्टिक्युलर गार्मेंट. प्रिंट्स एकदम सगळ्या युनिक आहेत. काही मी माझ्या उदयपूर वरून पण आणते काही फॅब्रिक्स. सो त्याच्यातली ही काही फॅब्रिक्स आहेत. योकच्या खाली बरेचदा ना थोडस पॉन्च असेल, थोडस पोट असेल तर ते कव्हर होतं या गॅदर्स मध्ये. इज द क्रायटेरिया अँड द लुक इज ऑल्सो गुड. त्या प्लीट्समुळे इथे फ्लेअर वाढतो. हा येस, दॅट्स व्हॉट हॅपन्स. आणि इव्हन इथे पॉकेट सुद्धा आहे. सो तुम्ही ऑफिसला हे आरामात वेअर करू शकता. बऱ्याचशा गार्मेंट्सना पॉकेट्स हे असतातच. तर दिस इज इन द रेंज ऑफ 1800. ह्याला पुढे प्लेन फ्लॅट बेल्ट दिला आणि ह्याला मागे इलास्टिक दिलं. ओके. आणि पॅन्टला सुद्धा पॉकेट आहे अगेन. या त्या एव्हरीडे वेअरच्या कुर्तीज आहेत. ओके. सो हे 2 कलर्स आहेत. ह्याच्यात पण मी बघ आय प्लेड विथ द लेस अँड थोडंसं मायनर डिटेलिंग केलंय. सिम्पल ह्या ज्या कुर्तीज आहेत ना कॉटनच्या त्या साधारण 1200च्या रेंजमध्ये आहेत. ओके. ह्याच्यातही 48 पर्यंत सायझेस माझ्याकडे असतात अवेलेबल. तुम्ही जेव्हा याल, जेव्हा कस्टमर येईल तेव्हा कदाचित हे नाही मिळणार, दुसरं काहीतरी मिळेल, पण मिळेल नक्की. चांगल्या चांगल्या प्रिंट्स मिळतील, व्हेरिएशन्स मिळतील. आता मी थोडीशी हाय एंड कडे जाते. प्युअर चंदेरी, प्युअर मल चंदेरी ह्याच्यातून बनवलेल्या ह्या कुर्तीज आहेत. ओके. दिस इज स्पेशली फॉर दोज वर्किंग लेडीज हू वर्क इन कॉर्पोरेट्स किंवा दोज लेडीज हू वॉन्ट टू अटेंड मीटिंग्स व्हेरी रेग्युलरली. दिस इज अ कुर्ती. ह्या फॅब्रिकचा फील खूप वेगळा आहे. ह्याच्यात काय माहितीये प्रेरणा, ह्याच्यात आपण चंदेरी तर वापरतो पण मी जास्त जोर देते ह्याच्यावर. आता ह्याला आम्ही हे प्युअर मलमल डाय करून घेतलंय आणि मग ते शिवलंय. ओके. द एफर्ट्स आर इन ऑल दीज थिंग्स. किंवा हे जे मायनर डिटेलिंग केलंय, हँडवर्क, हे सगळं माझ्या मुली करतात. हे इथेच बनतं हे सगळं काम. सो इट बिकम्स डिफरंट फ्रॉम व्हॉट यू गेट इन मार्केट. राईट. मी हे फॅब्रिक दाखवते तुम्हाला बघा. सुपर. आता सध्या हे हॉट सेलिंग फॅब्रिक आहे इन द मार्केट. या सीझनला एव्हरीबडी गोइंग टॉक अबाउट चंदेरीज, मल चंदेरीज एस्पेशली. दिस इज चंदेरी, दॅट इज मल चंदेरी. ओके. ओके. दिस इज प्युअर चंदेरी सिल्क. काय फरक असतो? हाय बघ ना, हाताला कळतं. सिल्कचा एक थ्रेड आहे. येस. That is softer. This is stiffer, but this is also very good quality fabric. पण याचा लुक चंदेरीचा खूपच प्रीमियम, एलिगंट असा येतो. ह्या 2300-2500 ह्या रेंज मध्ये फक्त कुर्तीज विकते आणि देर आर बायर्स हू बाय दीज. ते अंडरस्टँड क्वालिटी. ते इथे मी हातावरचं सुद्धा दाखवेन, कारण मी प्रत्येक कुर्ती थोडी थोडी का दाखवते, कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी काही ना काही डिटेलिंग केलेलं आहे. थोडं थोडं छोटंसं पण खूप प्रिटी केलंय. माझ्या मुली इतक्या सुंदर काय काय, आणि त्यांचे दे आर ऑल्सो व्हेरी व्हेरी आर्टिस्टिक. ह्याच्यात पण मी प्रत्येकात तेवढे एफर्ट्स घेतलेत की यु नो आय डायड इट. येस. सो अंगावर घालून तू बघ. इट्स सो लाईट, इट्स सो लाईट. म्हणजे माझं हे हॉट फेवरेट फॅब्रिक झालंय. मी पण हे असेच घालते. जे इनफॅक्ट मला ज्याच्यात कम्फर्ट वाटतं तेच मी इथे करते. येस. भले त्याची कॉस्ट जास्त होईल आणि काही होईल, पण पीपल आर हॅपी विथ व्हॉट आय एम डुईंग इज व्हॉट आय रिअलाइज. एक्झॅक्टली. खूप मला कस्टमर्स हे सांगतात. सो हे एकदा इथे येऊन घालून अनुभवावं असं मला वाटतं. येस. मुघल बुटा, इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मुघल बुटा आय लव्ह. तुम्ही जवळून बघितलं ना तर नेकवर त्यांनी एक पॅच इन्क्लूड केलेला आहे आणि लेस वर्क, त्याने अजून छान कॉन्ट्रास्ट विथ द बॉर्डर्स बेसिकली. हे बघ, हे अजून एक आहे. सगळे चंदेरीचे ऑप्शन्स. ऑल दीज आर चंदेरी हाय एंड कुर्तीज. दीज आर जस्ट कुर्तीज. ओके. याच्या खाली बॉटम किंवा काही नाहीये. आय कॅन गिव्ह यू इफ यू वॉन्ट. सो दिस इज अगेन 2500च्या रेंज मध्ये. मी फॅब्रिक का मुद्दाम दाखवते, कारण काय वेगळं आहे त्याच्यावरची शीन जे म्हणतात ना, कापडाची शीन किंवा शाईन इन इट सेल्फ टॉक्स अबाउट द फॅब्रिक. चंदेरी सिल्क, वेन यू से सिल्क लाईक शाईन असते, सो तशी ह्या फॅब्रिकला आहे. म्हणून ते फॅब्रिक पण कॉस्टली असतं आणि हे प्युअर हँड ब्लॉक्ड आहे. लुक ॲट द हँड ब्लॉकिंग डन. सच अ ब्युटिफुल. म्हणजे ह्याच्यात त्यांनी इतका इव्हननेस नसतो युजली, पण हा जो करणारा कारिगर आहे ना तो एक्सपर्ट आणि व्हेरी ओल्ड कारिगर. एक्झॅक्टली. प्रत्येक स्लीव्स मध्ये काही ना काहीतरी वेगळं म्हण, कुर्तापट्टी म्हण. दिस इज अ कुर्ती इन चंदेरी. सॉफ्ट फॅब्रिक आहे, मल चंदेरीचं आहे आणि त्याला मी पिंटक्स दिले आहेत.
पुढे. वाव. हा ए लाईन कट आहे आणि 3/4 स्लीव्ज आहेत. मी आधी नेक दाखवेन कारण इथे छान प्लेटिंग केलेलं आहे पूर्णपणे. जितकं करता येईल तितकं सुंदर केलेलं आहे. आणि हा घेर दाखवते. सो दिस इज द हे. आता हा तुम्ही कुर्ती म्हणून घाला, ड्रेस वन पीस म्हणून घालू शकता. ह्याला पॉकेट्स आहेत बघ बोथ द साइड्स. ओके. सो यू कॅन वेअर इट ॲज अ ड्रेस. इट विल लुक व्हेरी स्मार्ट. याच्यामध्ये सुद्धा 3XL पर्यंत साइजेस आहेत. सगळ्या साइजेस माझ्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यात गंमत अशी आहे ना की हा फ्लेअर आहे ना, त्यामुळे थोडीशे पुढची साईज पण बसू शकते. हे कलर्स आता सध्या हॉट सेलिंग आहेत. येस. सो दिस इज द वर्क डन ऑन इट. आणि सेम त्याच्या अकॉर्डिंग स्लीव्स. मला सांगायला आवडेल की याचं लाइनिंग आणि ह्याचं मार्जिन या दोन गोष्टींवरती माझं कॉन्सन्ट्रेशन जास्त. तुम्ही मार्जिन एकदा दाखवाल? हो ऑफकोर्स. 2 इंच एका साईडला असं इधर साईड्सला असतं. सो टोटल ओव्हरऑल 4 इंच मार्जिन फॅब्रिक म्हणजे तुम्ही लूज करू शकता. दिस इज अ प्युअर कॉटन कुर्ता अँड अ बॉटम. ओके. वाव. कपड्याचा फील खूपच वेगळा आहे. म्हणजे अगदी मऊ. आता हे मल आहे थोडं म्हणून याचा हे वेगळा आहे. अगदीच. काय केलंय सांगते तुला मी. ती कॉन्सेप्ट सांगते की ही चंदेरी सिल्कचा दुपट्टा आहे. ओके. सो हे मोटिव्ह घेऊन थोडंसं अराउंड दिस मोटिव्ह आय हॅव डन ऑल हँड एम्ब्रॉयडरी. खाटकाम म्हणतो आम्ही याला. सो हे खाटकाम केलेलं आहे ह्याच्यावर. ह्याचं इन्स्पिरेशन घेऊन त्याच्यावर केलंय. ओके. म्हणजे दुपट्टा आधी रेडी झालाय, त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं की ह्याच्यावर काय डिटेलिंग केली गेली पाहिजे. मलमलची पॅन्ट आहे. त्याला लाइनिंग पण तसंच आहे. येस. सो ते काय होतं, मलमल असेल तर लाईट वेट होतं आणि अतिशय बटर सॉफ्ट. म्हणजे न्यूबॉर्न बेबी ऑल्सो कॅन बी रॅप्ड इन दिस. एकदम परफेक्ट म्हणाल्या. आपण लहान मुलांसाठी जे कपडे बघतो ना अगदी सुती छान असे. सो बेसिकली काय माहितीये ना की माझं एक्सपर्टीज इज इन किड्स वेअर. बरोबर. सो दॅट इज वाय आय समहाऊ फील की आय लुक ॲट द कम्फर्ट. 3,500-4 हजार ह्या रेंज मध्ये फ्लक्च्युएट होतं डिपेंडिंग ऑन अ वर्क. म्हणजे सेम वर्क सिमिलर आहे. आणि हा कोटा डोरिया म्हणजे सिल्क बेस्ड आहे हे दुपट्टा. ह्याला शाईन आहे दुपट्ट्याला सुद्धा. तर ह्याला पण हे बघा शाईन आहे. सुपर. आणि दुपट्टे पण एकदम वेगळेच आहेत. त्याच्यातलंच एक व्हेरिएशन आहे. ह्याला पण मी हँडवर्क केलंय फ्रंट आणि ह्याच्या आपण बॅकला पण केलंय. जे दिसेल ते तुम्हाला हँडवर्क दिसेल त्याची कॉस्ट आहे ही. आणि इट्स अ सिल्क बेस्ड दुपट्टा ऑल्सो. म्हणजे चंदेरी सिल्क किंवा कोटा सिल्क असं आहे. येस. आणि दुपट्ट्यावर तुम्ही बघितलं तर असा बॉर्डर आहे एक गोल्डन. ज्याने एथनिक लुक येतो त्याला प्रॉपर. इट्स अ प्रॉपर 2.5 मीटरचा दुपट्टा आणि विड्थ पण छान आहे. आणि खाली छान गोंडे पण केलेले आहेत त्याला प्रॉपर. वाव. हा दुपट्टा सुपर वाटतोय मॅम. तुम्ही जरा जवळून नीट बघितला तर हा दुपट्ट्याचा ओव्हरऑल लुक बघा किती सुंदर आहे. सी हे असं दाखव बॅकला. ही बॅक साइड बघा. दिस इज द दुपट्टा, ॲक्च्युअल दुपट्टा. येस. आणि त्याचं इन्स्पिरेशन त्या मोटिव्हचं इन्स्पिरेशन घेऊन मी इथे हँड एम्ब्रॉयडरी करून घेतली. म्हणजे ह्याच्यावर ऑरेंज कलरचे फ्लावर्स आहेत तर तुम्ही ऑरेंज कलरचं एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ऑल्सो ह्याच्यात तू बघशील तर हे वेल बघितलेस असे पॉइंटी. येस. तर ते दॅट इज व्हॉट इट इज. प्रिटी डेंटी मोटिव्ह ॲट द बॅक. एक्झॅक्टली. इन हँडवर्क विच आय फॉरगॉट टू शेअर. तर हे सगळे जे सूट्स आहेत ना हे सगळे इथे बनलेले आहेत. मी फर्स्ट टाइम बघते हे की एखादा त्याच्यातला जो पॅटर्न आहे त्याला किती मॅच करता येईल. मॅच द पॅन्ट्स मधले कलर्स किंवा मोटिव्ह घेतलाय एक यु नो दॅट्स हाऊ इट इज बीन डन. दिस इज मशीन एम्ब्रॉयडरी माइंड वेल. सो ह्याची कॉस्ट आहे ती 2850 आहे. ओके. आणि सगळ्या साइजेस अवेलेबल आहेत. हा कोटा डोरियाचा दुपट्टा आहे. त्याला ह्याचा फील एकदम लाईट वेट असतो. आणि हा बघा अशा पद्धतीने रेड आणि ब्लूइश ग्रे असं त्याचं हे आहे. ह्याच्यात पण दुपट्ट्यातून घेतलेलं आहे हे इन्स्पिरेशन. ही जी बॉर्डर आहे ह्याच्यावर थोडंसं आपण हायलाईट केलंय रेड फुलांनी. येस. थोडंसं हँडवर्कच आहे ते पण. हे पण हँडवर्कच आहे. सिम्पल नथिंग असं खूप एलॅबोरेट डिझायनिंग नाही आहे. व्हेरी मायनर डिटेल्स बट दे डू मेक अ डिफरन्स. मागून पुढून लुक दाखवते दुपट्टा बघ किती सुंदर. येस. व्हेरी प्रिटी. दिस आय रिअली लाईक दिस. आणि आता हे मुघल बुटाचे हे माझ्याकडे फास्ट सेलिंग एव्हर सेलिंग असतात. ह्याच्यातही मी लेसनी डिटेलिंग केलंय बघ. ही बघ क्रोशाची लेस आहे. आणि हे ह्याला बेसिक काय माहिती आहे व्हाईट आहे. फॅब्रिक इज सॉफ्ट मल फॅब्रिक. त्याला मलमलचं लाइनिंग आतमध्ये अँड अ कोटा डोरिया दुपट्टा ज्याच्यावर थोडंसं आपण हे डिटेलिंग केलंय. ओ इथे पण तुम्ही एक पॅच सारखं अटॅच केलं. या सेम कॉन्सेप्ट सेम थिंग फक्त प्रिंट वेगळी आहे ह्याच्यात. आता एक मी काय केलंय माहिती आहे दीज आर प्युअर मलमलचे पीसेस.
ओके. मलमलचा कुर्ता, त्याचं लायनिंग मलमलचं, पॅन्ट मलमलची, आतमध्ये लायनिंग मलमलचंच पण म्हणू शकतो. बटरी सॉफ्ट. ह्याच्यात काय आहे स्पेशल, तर हे सगळे मी स्पेशली हँड ब्लॉक करून घेतलेले दुपट्टे आहेत. येस. आय हॅव मॅच्ड दोज दुपट्टास. त्याला थोडंसं लेस डिटेलिंग आहे. लेट मी पुट इट. अगदी खूप नाजूक त्याच्यावर हँड ब्लॉकिंग झालंय पिंक कलरमध्ये. इथे जर तुम्ही बघितलं तर. हो. आणि खालच्या बाजूला पण खूप असं केलेलं आहे, बॉर्डर सारखं क्रिएट केलंय. हे बघा, जे त्या म्हणताय की मल ह्याच्यामध्ये यूज केलाय आतून बाहेरून पूर्ण ड्रेसला. सो फ्लो बघायचा कसा येतो असा. ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की किती लाईट. हे घालून बघितल्याशिवाय ह्याचा म्हणजे खरंच नाही कळणार काय आहे. मी हे जवळून जस्ट कपडा दाखवते, तुम्हाला थोडासा अंदाज येऊ शकेल. हे बघा अशा पद्धतीने. सो आता हे मलमल असूनही हे साधारण 2450च्या रेंजमध्ये आहे. ओके. 2450. ते पण ए लाईन आहे ना याचा लुक. येस, दिस इज ए लाईन. वी हॅव गिवन प्लीटिंग हिअर ॲट द नेकलाईन. गळ्याच्या इथे काम थोडंसं हलकं धावदोरा आणि असं थोडंसं मायनर डिटेलिंग ऑन द नेकलाईन अँड द स्लीव्स. And this is the dupatta. So if you have to wear it like this also. A very pastel blue. मला असं वाटतं बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा अशाच पद्धतीचे ड्रेसेस घालतात, म्हणूनच ते इतके एलिगंट आणि वाव वाटतात. जितकं सिंपल तितकं क्लासी दिसतं ग ते. ऑल आर इन मल. 2450ची रेंज आहे ही. ज्यांना कॉटनच लागतं, कम्फर्ट वाटतो कॉटन मध्ये, त्यांच्याकरता. पण त्याच्यावर थोडंसं फेस्टिव्ह च्या दृष्टीने थोडं एथनिक लुक यावा या दृष्टीने थोडं वर्क. त्याचं प्युअर मलमल कुर्ता विथ मलमल लाइनिंग. गोटापट्टीचं वर्क आहे ह्याच्यावरती. पूर्ण पॅन्ट इज अगेन सॉफ्ट कॉटन पॅन्ट आणि कोटा डोरियाचा हा दुपट्टा आहे. कॉन्ट्रास्ट. येस. या छान असा लाईट वेट आहे प्रत्येक कपडा. सगळे हे कॉटनचे आहेत. तो मलमल आहे. हा प्युअर कॉटन हँड ब्लॉक प्रिंटेड सूट आहे. ह्याच्यावर बघ मी थोडंसं जरदोजी वर्क केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं असं नेक वर्क पण तुम्ही फर्स्ट टाइमच बघत असाल जे इथे केलेलं आहे. हँड ब्लॉक कॉटन वरती कोणी करत नाही युजली. एक्झॅक्टली. सो या दिस इज वन. दिस इज अनदर कलर. किती प्रिटी व्हायब्रंट. हा फेस्टिवल साठी एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला असे रंग हवे असतील कारण ह्याचा नेकवरचं तुम्ही जवळून वर्क बघा किती सुंदर नेकवर वर्क आहे. ते पण शोल्डर पासून खालपर्यंत पूर्ण वर्क आहे. येस. आणि दुपट्टा असा लेहरियाचा दुपट्टा आहे वर. ह्याच्यावर पॅन्ट कशा येतील, सेम लाइनिंगच्याच पॅन्ट येतील. लेहरियाच्या पॅन्ट्स आहेत. लाईट पर्पल ऑल व्हाईट बेस्ड प्रिंट आहे आणि पर्पल लेहरिया दुपट्टा. येस. परत ह्याच्यावरचं वर्क अजून थोडंसं वेगळं केलंय. हा, जितकं फेस्टिवलला घेऊन ते करता येईल त्या हिशोबाने, कारण आता फेस्टिवलसाठी तुम्हाला असे ड्रेसेस फार लागणार आहेत. मला याची प्राइस सांगाल मॅम ज्याच्यावर हँडवर्क केलेलं असतं? 250 याची प्राइस 2850. ओके. प्युअर चंदेरी फॅब्रिक वरती आपण थोडंसं हँडवर्क करून घेतलंय आणि ह्याचे दुपट्टे आर द हायलाइट. अलॉंग विथ द वर्क. दुपट्टा हा हँड पेंटेड आहे बघ. दोघांचे दुपट्टे बघा तुम्ही, ती सुंदर आहेत. सो ऑल ओव्हर त्याला हँड पेंटिंग केलेलं आहे. चंदेरी सिल्कचाच दुपट्टा आहे. बॉटम इज कॉटन. पिकाचं नेकवर्क तुम्हाला काही ना काही वेगळं युनिक दिसेल. रेंज किती असते मॅम? 3200 3300 ह्या रेंज मध्ये आहे. ओके ओके. सी एनीवेअर यू गो, फॅब्रिक घेऊन शिवून तू करायला गेलीस तर तुझं कॉस्ट जास्त जाते. बरोबर. सो आय एम ट्राइंग टू गिव्ह यू इन अ मीडियोकर रेंज. सो जे लाइनिंग आहे ना ते पण इथे मी मलच वापरते जितका मला कम्फर्ट देता येईल ना. काय काय वेळेला काय असतं की कॉटन लाइनिंग, मलमल लाइनिंग का बटर क्रेप लाइनिंग हे माझ्या कॉस्टिंग मध्ये बसतंय का, यु नो, आणि त्या फॅब्रिक बरोबर ते लाइनिंग जातंय का. मला तरी असं वाटतं मॅम तुम्ही कम्फर्टचा विचार केला इथे. बरोबर. 100% दॅट कम्स फर्स्ट. येस. सो बेसिकली काय माहितीये, माझं किड्सवेअर मध्ये माझा हा जो ब्रँड आहे किड्सवेअरचा तो गेले 28 वर्ष आहे. ओके. सो माझं स्पेशलायझेशन ह्याच्यात आहे. आता हा जो ब्रँड आहे अक्षता हा नवीन आहे. आता मी ह्याला काय केलंय सांगते तुला की दिस इज अ फ्रॉक. पैठणीचा फ्रॉक आहे हा. ते मार्जिन असतं जसं माझ्या विमेन्स वेअर मध्ये मार्जिन असतं तसं ह्याच्यात असतं. जिथे आम्हाला खाली फोल्ड देता येईल तिकडे आम्ही देतो फ्रॉक्सना. ह्याला बॅकला हा बेल्ट दिलाय आणि पूर्ण झिप आहे. यू कॅन ओपन इट एंटायरली, यु नो. आतला कम्फर्ट जास्त महत्वाचा असतो मला. ओके. सो प्युअर कॉटन किंवा प्युअर मलचं लाइनिंग मी वापरते. आता तो फ्रॉक आहे हा वन पीस आहे लहान मुलींचाच. वन पीस म्हणजे अँकल लेंथ ड्रेस इज व्हॉट आय हॅव डन आणि आय हॅव मॅच्ड इट टू द मदर.
इट्स अ ए लाईन कुर्ती इन पैठणी, पॅनल्ड कुर्ती. इथे थोडंसं पॅच वर्क केलं आपण पैठणीचं आणि 3/4 स्लीव्स असं. हे मदर डॉटर किंवा एखाद्या आईला 2 मुली आहेत, यु नो, दे कॅन वेअर. हा पूर्ण सेट घ्यायचा आहे. आणि त्याचं बजेट किती असायला हवं? कितीचं बजेट त्याने तुम्हाला दिलं तर तुम्ही हे सगळं विथ फॅब्रिक आम्हाला करून द्या? 7,000 पर्यंत, 7 ते 7,500 पर्यंत तुमचं हे सगळं तिघांचाही आउटफिट विथ फॅब्रिक रेडी होईल. ह्याच्यात कलर्स पण आलेत माझ्याकडे. सो हा रेड आहे, फ्रॉक आहे, हा 1 पीस आहे, ए लाईन कुर्ता आहे. सो असा तिघांचा लाल रंगाचा जर सेट रेडी करायचा असेल, आम्ही ना स्टँडर्ड सायझिंग प्रमाणे करतो. उंची कमी जास्त हे सगळं आम्ही करून देतो. साईडने ऑल्टरेशन करून देणं हे सगळं आम्ही करून देतो. सो पफ वगैरे किती सुंदर पद्धतीने प्लीट्स केलेले आहेत. जवळून इथून बघितलं तर इथे पण प्लीट्स आहेत. बॅक साइड प्रॉपर फिनिशिंग आहे. रॉयल ब्लू कलर आहे, प्रिटी कलर आहे तो. त्याच्यातला हा 1 पीस. वाव. आणि हा ए लाईन कुर्ती आईची. हा जो माझ्याकडे भयंकर एव्हरग्रीन कलर आहे. हा फ्रॉक जवळून नक्की बघा, कारण ह्याचा फ्लेअर वगैरे पण खूप ह्याच्यात मी थोडासा चेंज केला. ह्याच्यात थोडासा हँडवर्क केलंय घेरात. फुल फ्लेश पफ दिला. हा म्हणजे भयंकर आवडतो माझ्याकडे हा कलर. नाही, हा कलर ऍक्च्युली युनिक आहे आणि तितका सुंदर वाटतो. असा खूप गॉडी पण वाटत नाही. लग्नासाठी सुद्धा तुम्ही असा प्लॅन करू शकता. एखादं लग्न आहे फॅमिलीमध्ये तर आपल्याला असं ट्विनिंग लागतं, मागतातच माझ्याकडे. ह्याच्याकडे प्रोसेस कशी होती थोडी दाखवायला आम्हाला? हे सगळं जे दिसतंय ना, हे सगळं रनिंग फॅब्रिक आहे तिथपर्यंत. ओके, म्हणजे इथे सगळे ते अजराग आणि तुम्ही ज्या मला कुर्तीज दाखवल्या, प्लेन प्रिंट्स असं सगळं आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल हा रेडी सूट आहे. मग अशी आपण तो व्हिडिओ मध्ये कव्हर केला होता, बरोबर. ह्याचं हे प्लेन फॅब्रिक, हे प्रिंटेड फॅब्रिक. ओके, मग तुम्ही हे असं मिक्स मॅच करते मी इथे बरेचदा बसून शांतपणे. या सगळ्या रेडी टू वेअर आम्ही केलंय समज. ओके, तर हे त्याचं फॅब्रिक, या फॅब्रिक पासून ते बनलंय. सो ह्याच्यामध्ये किती फॅब्रिक यूज केलेले आहेत मॅम, तुम्ही आधी सांगा? 1 2 3. ओके, सो हा बघा, हा एक आहे, हा एक आहे आणि पॅच केलेला बघा. ही बॉर्डर आहे ती जी तुम्ही आता त्या कुर्त्यामध्ये बघताय. सो ही बॉर्डर यूज. मी आधी पहिलं फॅब्रिक प्रोक्युअर करते. आणि जाते दिल्ली वॉटेवर आणि आय प्रोक्युअर फॅब्रिक. बरेचदा आता मी हँड ब्लॉकिंग करून घेते किंवा केलेलं आणते. ते फॅब्रिक आल्यानंतर त्याचं डिझायनिंग होतं. आय सिट अँड क्लब 2 फॅब्रिक्स टुगेदर आणि मग अशी डिझाईन्स तयार होतात. माझ्या मास्टरकडे जातो किंवा आधी एम्ब्रॉयडरीला जातो, नंतर कटिंग स्टिचिंग असं होऊन त्याचा हा असा एंड प्रोडक्ट होतो. म्हणजे प्रेस पर्यंत त्याच्या पॅकेजिंग. ही एवढी मोठी लॉंग प्रोसेस असते त्याच्यासाठी. व्हेरी टफ टीडियस प्रोसेस. एक्झॅक्टली, आणि म्हणूनच मी तुम्हाला खास ही प्रोसेस दाखवले. आता हे जे मी घातलंय, सो हे इट इज अ सिल्क बेस्ड फॅब्रिक. त्याच्यावरती गोटापट्टी काम आहे, गळा पूर्ण भरलेला आहे. पॅन्ट्स आर ऑल्सो प्रिटी कम्फर्टेबल. सिल्क पॅन्ट्स आहेत ज्याला बॉटमला आपण हे दिलंय. ओके, आणि नाईस टिश्यू बनारसी दुपट्टा. येस, या त्याच्यात आता हा एक कलर आहे. हे 3200च्या रेंज मध्येच आहेत. ओके, म्हणजे फुल वर्क केलेले यू विल गेट इन दॅट रेंज. तू बघ ना, तू रेडीमेड कुठे घ्यायला जा, वर्क वाले जे असतात ते साधारण त्या म्हणजे 4च्या रेंजच्या खाली नाहीत. एक्झॅक्टली. सो आणि ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर पूर्ण बनारसी वर्क आहे. आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी. बनारसी सूटच आहे हा. येस, विथ गोटापट्टी वर्क. आणि स्टार्ट रेंज किती रुपयांपासून आहे 3 पीस सूटची, ती एंड रेंज? सो रेंज ऍक्च्युअल स्टार्ट होईल तुझी 1500-1700 पासून ते 4000 पर्यंत. कसं असतं ना, आता 44 साईज एक रॅन्डम असते, त्याची तुम्ही 42-40 हे माझ्याकडेच बनतं, त्यामुळे आम्ही पूर्ण ओपन करून परत करून देऊ शकतो. जर तुम्हाला एखादी मोठ्या साईज मधलं आवडलं तर ते मी तुमच्या साईजला करून देऊ शकते. मॅम, तुम्ही म्हणताय की तुम्ही फिटिंग्स वगैरे करून देता, त्याचे काही चार्जेस असतात की? नाही, दे आर फ्री ऑफ. आय विल मेक इट टू युअर साईज. ओके, being a designer, I believe in the fit. It has to fit and fall well on anybody's body. बरोबर. Especially the person who wants something exclusive has to come to me. कारण तो फिट चांगला असेल ना तर कॉन्फिडेंटली तुम्ही ते कॅरी करू शकता आणि त्याचा लुक तितका वाव येतो. एक्झॅक्टली. सो नाव दिस इज अनदर वन. हा बनारसी सूट आहे. दिस इज अ टिपिकल बनारसी सूट. कुठल्या पूजेला किंवा अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे मी ठेवते. येस, 10 टाइम्स मोर तुम्हाला मिळतील. हा जवळून बघा, कारण ह्याला सुंदर ग्लॅमरस पीस. इट्स अ टिश्यू फॅब्रिक. येस, शिमर टिश्यू. आणि जर बॉटम इथे बघितलं तुम्ही, बनारस पूर्ण. आणि याचा दुपट्टा इज द हायलाइट. येस, इट्स अ व्हेरी प्रिटी दुपट्टा. हा कलर सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. सो तुम्हाला असं काही हवं असेल तर हा एक ऑप्शन आहे. साधारण एक 3.5 पर्यंत जाईल. हा आता शिवून आले. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये लाइनिंग पण अटॅच केलेलं आहे. प्रत्येकात
तुम्हाला लाइनिंग मिळणार आहे. मार्जिन पण आहे याच्यात, सगळं आहे. ही त्याची बॉटम आहे. येस, मार्जिन इज ऑलवेज देअर, रिमेंबर दॅट. सी ग्रीन कलर आहे हा. द थर्ड कलर इज अ गोल्ड. वाव, हे खूप वाव कलर आहे आणि खरंच खूप छान फील आहे याचा. हा गोल्डन तर मॅम सुपर्ब वाटतोय, म्हणजे मी जस्ट दाखवेन. परफेक्ट दिवाळीसाठी परफेक्ट. लास्ट इयर पासून हा हॉट सेलिंग कलर आहे. येस, ह्याच्यावर आणि दुपट्टा किती सुंदर आहे, म्हणजे प्रत्येक बनारसी सूटचा दिस इज दुपट्टा. अ बंदेज. ओके, बंदेज विथ बनारसी, म्हणजे बंदेज आणि बनारसीचं हे आहे, हे बघा कॉम्बिनेशन आहे ते. म्हणजे डिजिटल प्रत्येकामध्ये प्रिंटेड दुपट्टा, बनारसीच दुपट्टा आहे हा, पण डिजिटल प्रिंटिंग आहे त्याच्यावरती. सुपर. आणि फुल लेंथ दुपट्टा आहे. या प्रॉपर आहे, पण इट्स अ प्रॉपर वाईड पीस. बनारसी मध्ये मला असं वाटतं एवढं ह्यूज कलेक्शन आहे की प्रत्येक ड्रेस वेगळा दिसतोय मला, जो आपण बघतोय आता, कारण हा पूर्ण भरलेला असा दुपट्टा आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचा हा दुपट्टा आहे. आणि हा असा सूट. येस, पिंक और रेड और छाव सारखा त्याला इफेक्ट आहे. आता हे पण बनारसच आहे आणि हे शिफॉन आहे. खूप लाईट वेट आहे हे सुद्धा फॅब्रिक, जरी तुम्हाला ते एथनिक दिसत असलं. हे बघा, त्याच्यातले अजून एक दोन तुम्हाला दाखवते मी. सो दिस इज अनदर वन, अ ब्लू वन. ह्याची पॅन्ट तुम्ही नक्की बघा, ह्याच्या पॅन्ट्स अशा आहेत. इट्स अ डिवायडेड पॅन्ट, कलरफुल एकदम सुपर्ब. व्हायचं झालं तर ह्याच्यावर पण खूप सुंदर अशी शाईन आहे कपड्याला. आणि इथे पण तुम्ही बघितलं तर पूर्ण बॉटम म्हणजे लाईन फॅब्रिक म्हणतात ना, तसं आहे त्याची नॉन फॅब्रिक. इतका घेरा आहे त्याला. या एका बाजूला जर तुम्ही घेरा बघितला तर इतका घेरा एका बाजूला. लाईक अ स्कर्ट बट अ डिवायडेड स्कर्ट. येस. सो दिस आणि इज द मग स्कर्ट. हा पूर्ण जो सेट आहे तो किती रुपयांपर्यंत मिळेल? ह्याच्या इथे प्राइसेस लिहिल्या आहेत, म्हणजे 2850 चा आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे. दिस इज द अदर कलर. ओके, विथ सेम काइंड ऑफ पॅन्ट्स. या, सेम काइंड ऑफ पॅन्ट्स. दिस इज द पॅन्ट आणि दिस इज द टॉप. येस. आता बेसिकली आपल्याकडे ना अनस्टिच्ड सूट्स, म्हणजे जे शिवलेले नाहीत असे पण सूट्स असतात. ओके. ते तुम्ही असेही घेऊ शकता किंवा माझ्याकडून शिवून घेऊ शकता. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हाफ स्टिच्ड असतात किंवा नुसते सूट पीसेस असतात. यु नो, आता दिस आता आजकाल मलचंदेरी हे फॅब्रिक खूप इन आहे या सीझनला. दिस इज अ मलचंदेरी, ज्याच्यावर पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि त्याच्यावरचा दुपट्टा पण तेवढाच हेवीली एम्ब्रॉयडर्ड आहे. सो असे सूट्स पण आपल्याकडे आहेत. म्हणजे प्लस साईज वाले पण हे स्टिच करून घेऊ शकतात त्यांच्या अकॉर्डिंग. आणि ह्याची पॅन्ट जी आहे त्याचं आपल्याला फॅब्रिक मिळणार, ते आपण स्टिच करून घेऊ शकतो. ते 2.5 मीटर्स असतं. ओके. दुपट्टा इज ऑल्सो 2.5 मीटर्स. ओके. सो साधारण 1500 पासून ऑनवर्ड्स असे सुरू होतात. मला काही ऑप्शन्स दाखवाल ना? हो, हा बघा, हा मॅम दुपट्टा आहे त्याचा. या, हा दुपट्टा आहे, हा कुर्ता आहे आणि ही पॅन्ट्स आहेत. ओके. सो ऑल आर प्रीमियम फॅब्रिक्स. दिवाळीमध्ये खाली इथे ग्राउंड फ्लोअरला एक मांडव घातला जातो आणि तिकडे सगळं हे कलेक्शन छान डिस्प्ले केलेलं असतं. आपण सेम वरचा टॉपचं फॅब्रिक येईल, त्याच्यानंतर हा तुमचा दुपट्टा, टॉप बॉटम अँड दुपट्टा. इट्स अ 3 पीस सूट सेट. आता मी जो आता हँगर वरती तुम्हाला दाखवला त्याच्यातले हे कलर्स आहेत. हा एक ऑफ व्हाईट आहे. वाव. हा ब्लू आहे. आणि याच्यावरचं वर्क मी इथे दाखवते, जर मगाशी दिसलं नसेल तर. अशा पद्धतीने पूर्ण थ्रेड वर्क आहे. तर जॉर्जेट बेस्ड फॅब्रिक 3 पीस सूट आहे. खूपच प्रीमियम, म्हणजे इट्स अ व्हेरी हाय क्लास पीस. ऍक्च्युली हे तुम्ही जवळून जर बघितलं ना तर छान 3D असं वर्क आहे पूर्ण थ्रेड्सचं ऑल ओव्हर. आणि ते सुद्धा म्हणजे ऑल ओव्हर असं. हा दुपट्टा आहे. हो, तो दुपट्टा आहे. हा टॉप आहे आणि हा बॉटम. ओके, म्हणजे असा प्लेन बॉटम येईल आणि अशा पद्धतीने टॉप येईल. ओके. मला मॅम तुम्ही कपडा जस्ट हा टॉपचा ओपन थोडासा करून दाखवाल, कारण याच्यावर छान वर्क आहे. या, दिस इज द थिंग. ओके. बॅक साठी जो कपडा आहे तो हा बॅक आहे आणि हे साइडचं स्लीव्स करतात. ओके. ओके. हा टॉपचा कपडा, हा दुपट्टा आणि पॅन्ट तुम्हाला अशी प्लेन येईल. ओके. खूप सुंदर वाटतं. हा तर तुम्ही नक्की बघा, ह्याचा जो नेकचा वर्क आहे खूप सुंदर आहे. हा दुपट्टा आहे. ओके. ओके. इट्स अ कोटा डोरिया बेस्ड थिंग. ह्याची ही पॅन्ट आहे प्लेन. ओके. आणि हा कुर्ता. सो असा लुक येईल. हा टॉप, हा दुपट्टा आणि ही पॅन्ट. ओके. हा टॉप, अगेन बॉटम प्लेन आणि हा त्याच्यासोबत छान एम्ब्रॉयडरी वगैरे असलेला दुपट्टा. हा किती साईज पर्यंतच्या वुमेन्स शिवून घेऊ शकतात? अराउंड 48 साईज. 48 50 डिपेंड्स ऑन द पन्ना ऑफ द फॅब्रिक. त्याच्यातले काही रेडी टू वेअर पण बनतायत. वाव, खूप छान वाटतायत पण हे काहीतरी वेगळं. सो असा पूर्ण दुपट्टा.
दिस इज अ चंदेरी सूट पीस. एक्झॅक्टली, मी पण तो दुपट्टाच बघत होते. खूप सुंदर दुपट्टा आहे. सॉफ्ट ऑर्गॅन्झावरचा दुपट्टा आहे ज्याच्यावरती ॲप्लिक वर्क केलंय. येस, हे बघा. दिस इज लाईक ॲप्लिकिंग, ब्युटिफुल ॲप्लिक वर्क केलंय. दुपट्टा टॉप असा आहे आणि त्याच्यावरती हा दुपट्टा. येस, आणि हा बॉटम. या बॉटमचा कपडा सुद्धा खूप छान आहे. कॉटन सिल्क आहे. येस. कितीच्या कॉस्टिंग पर्यंत येईल? हे साधारण 3495. ओके, बनारसी. या. येस, कार्ड आहे. ओके, सो मी ह्याच्या मागे सगळे डिटेल्स आहेत अक्षता मॅमचे, कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याच्यासोबतच प्रॉपर ॲड्रेस इथे दिलेला आहे. सो तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. माझा जो किड्स वेअरचा ब्रँड आहे तो लिटल थ्रेड्स आहे. सो लिटल थ्रेड जरी गुगल केलं तर इट विल कम हिअर. तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे शॉपिंग इथे करू शकता आणि वी कॅन सेंड इट थ्रू कुरिअर. सो बेसिकली मी ऑडियन्सला हे सांगेन जे सगळे बघतायत, जर तुम्ही आता फेस्टिवलसाठी किंवा मग डेली यूजसाठी किंवा मग ऑफिस यूजसाठी असं काही एथनिक वेअरचं कलेक्शन शोधत असाल सो डेफिनेटली यू कॅन चेकआउट. आणि खरंच क्वालिटी प्रीमियम आहे मॅम. मला मजा आली सगळं कलेक्शन बघायला. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर फॉलो करा.